नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल आज 26 तारीख शुक्रवारचा दिवस होता मित्रांनो, आणि एक ब्लॅक फ्रायडे पुन्हा आपल्याला बघायला मिळाला. तुम्ही बघू शकत असाल एकदम हेवी फॉल त्या ठिकाणी आपल्याला दिवसभरात बघायला मिळाली. ऑलमोस्ट 236 पॉईंटचा शॉर्ट साईडचे जे मुवमेंट आहे निगेटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी आज बघायला मिळाली. तर मित्रांनो, हे आपल्याला आधीच माहित पडतं का? ही ज्या मुवमेंट्स आहेत त्या ऑलरेडी आपल्याला माहित पडतात का? तर हो मित्रांनो, याचा आन्सर आहे हो. आणि आपल्याला त्यासाठी डेटा ट्रॅक करावा लागतो, आणि तो जो डेटा आपण ट्रॅक करतोय हे त्याचा आन्सर आहे, की आपल्याला त्याच्या थ्रू आपल्याला 100% कळू शकतं की त्या ठिकाणी जी पुढच्या जी पॉसिबल मुवमेंट्स आहे, ऍटलीस्ट एक ट्रेंड आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येते मित्रांनो. ते कसं, ते आपण बघणार आहे डेटाच्या याच्यामध्ये. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, आय होप, मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघताय आणि त्या व्हिडिओ मधून काहीतरी लर्निंग होते. तर थोडंसं सिक्रेट त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. ते डॉट जुळून कसे येतील ते आपण बघूया. तुम्ही बघू शकत असाल, आपण डेटाच्या शीटवर जाऊया. लेटेस्ट डेटा आहे तो आपण बघूया. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल 26 तारखेसाठी मी डेटा दिला होता. निगेटिव्ह होता, साइडवेज टू निगेटिव्ह, हेवी पोझिशन्स होत्या रिटेलरच्या पॉझिटिव्ह साईडला, आणि त्याच्या बदल्यात इकडे एफ आयज आणि प्रो. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह न्यूज आली फार्मा रिलेटेड टॅरिफची. तर मार्केट त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह साईडला हे करताना दिसलं. 25 तारखेचा डेटा सेम ॲज इट इज, निगेटिव्ह साईडला 1 लाखाच्या पोझिशन्स ऍड झाल्या होत्या मित्रांनो. आणि त्या हिशोबाने गुरुवारचा दिवस असूनही एक्सपायरीला अजून फार वेळ असताना सुद्धा मार्केटमध्ये निगेटिव्हिटी आपल्याला बघायला मिळत होती. इथे बघू शकत असाल एफ आयचा डेटा कंटिन्युअस निगेटिव्ह आहे, त्यावेळी रिटेलर जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. डायरेक्शन ऑलवेज साइडवेज टू निगेटिव्ह. डेटा 23 तारखेपासून आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह निगेटिव्ह देतोय. इकडे पण साइडवेज जरी दिलेलं असलं तर मित्रांनो, मार्केटने साइडवेजच डायरेक्शन दिलेली आहे, आणि ती त्या हिशोबाने एकदम परफेक्ट डेटा ड्रिव्हन काम त्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, तर इथे बघू शकत असाल डेटा निगेटिव्ह आहे एफ आयचा 19 तारखेपासून. इव्हन 18 तारखेला पण डेटा निगेटिव्ह आहे. तर हे जे शॉर्ट टर्म जे डेटा जे चेंजेस आहेत ना प्रो प्लेअरचे, हे डेटा आपल्याला एक थोडस जे पुलबॅक ज्या ज्या ठिकाणी आलेले आहेत वगैरे इथे दिसतंय तुम्हाला, त्या ठिकाणी आपल्याला ते दिसत आहेत. पण ओव्हरऑल जो ट्रेंड आहे ना तो आपल्याला एफ आयज आणि आपले जे रिटेल क्लायंट आहे ते त्या ठिकाणी देतात. स्मार्ट काम केलंय प्रोने, आणि त्याच्या बदल्यात एफ आयचे जे डायरेक्शन आहे ते कंटिन्युअस शॉर्टच आहेत. ठीक आहे, ते आता कधीपासून आहे ते तुम्ही बघू शकत असाल. 16 तारखेचा डेटा निगेटिव्ह आहे, बरोबर. कम्पेअर टू रिटेलर जो आहे तो 5.5 लाखाच्या पॉझिटिव्ह मुवमेंट त्या ठिकाणी घेऊन गेलाय. ठीक आहे, 15 तारीख 4.5 लाख मायनस. ओके, बघू शकत असाल 12 तारीख निगेटिव्ह आहे, इथे पण 11 तारीख निगेटिव्ह. निगेटिव्ह डेटा कंटिन्युअसली निगेटिव्ह आहे मित्रांनो. आणि ह्या निगेटिव्ह डायरेक्शन जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला कम्प्लिटली चार्टवर आपल्याला बघायला मिळते. दिसते तुम्हाला? इथे तुम्ही बघू शकत असाल एकदम परफेक्ट डायरेक्शनचे अनालिसिस त्या ठिकाणी आपल्याला मिळते. 3 सप्टेंबर पासून इव्हन तुम्ही बघू शकत असाल तर डेटा कंटिन्युअस निगेटिव्ह आहे. तर अशा हिशोबाने मित्रांनो, ह्या ज्या डायरेक्शन आहेत हे आपल्याला डॉट टू डॉट पकडणं शक्य आहे. हा जो डेटा निगेटिव्ह आहे त्या हिशोबाने आपल्याला एवढं तर माहिती आहे, आपल्याला लॉंग नाही जायचं, बरोबर. एवढं जरी डेटाने काम केलं ना तुमच्यासाठी की आपल्याला ऍटलिस्ट लॉंग नाही जायचं, तरी पण काम झालं. तर मित्रांनो, आज म्हणजे आजचा जो डेटा आलाय 26 तारखेचा, त्यानुसार आपल्याला आता शॉर्ट टाळायच्यात. ओके, ऍटलिस्ट उद्यासाठी किंवा एक्सपायरी होतोपर्यंत आपल्याला शॉर्ट टाळायच्यात. त्याचं रिझन असं आहे की डेटा कंटिन्युअस निगेटिव्ह आहे. 5.5 लाखाच्या एवढ्या निगेटिव्ह हेवी निगेटिव्ह पोझिशन्स एफ आयच्या झाल्यात, तर मित्रांनो ह्या कव्हर कराव्या सुद्धा लागतील. ह्या अशा ओपन सोडता येणार नाही. ह्या पोझिशन्स कव्हर करण्यासाठी ऍटलिस्ट मार्केट साइडवेज टू निगेटिव्ह ठेवावं लागेल, किंवा एक फ्लॅट एका रेंज मध्ये ठेवून ह्या ज्या शॉर्ट पोझिशन ह्या कापाव्या लागतील. मे बी हे करता करता काही एखादी न्यूज आली किंवा काही एखादं ज्या मार्केटचा जो डेटा आहे तो हेवीली अनवाइंड होत राहिला, तर मित्रांनो एक शॉर्ट कव्हरिंग रॅली सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. पण चान्सेस तसे नाही आहेत, कारण
प्रो आणि FIs एकदम स्मार्टली काम करतात आणि स्मार्टली काम करत असताना ते त्या हिशोबाने तो चान्स नाही देणार की एकदमच रॅपिड मुवमेंट त्या ठिकाणी होईल आणि रिटेलर सगळा पुन्हा बाय साईडला घुसेल आणि ते शॉर्ट ऍड करतील. तर हे चान्सेस थोडेसे मला कमी वाटतात, पण शॉर्ट नाही जायचं आपल्याला. ठीक आहे, शॉर्ट थोडेसे टाळायचे. मार्केट निगेटिव्हच आहे, अजून डेटाची डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह आहे, पण एक्सपायरी जवळ आल्या कारणाने आणि मंथली एक्सपायरी आहे मित्रांनो, तर त्या पोझिशन थोड्याशा रिकव्हर होणं अपेक्षित असतं. ठीक आहे, तर मित्रांनो मी 2 दिवस झाले कुठलाही स्टॉक तुम्हाला रिकमेंड केला नाही. रिझन ते डेटा निगेटिव्ह आहे आणि डेटा निगेटिव्ह असताना आपल्याला आपण जी डायरेक्शन शोधतोय ते पॉझिटिव्ह स्टॉक्स मध्ये शोधतोय. म्हणजे उदासीनता मित्रांनो मार्केटमध्ये आहेच. ठीक आहे, ती आहे आणि ती उदासीनता आपल्याला कॅशच्या स्टॉक्सवर पण दिसते, ते इंडेक्सवर पण दिसते आणि जे स्मॉल कॅपवाले कंपनीज आहेत त्या एकदम हेवीली निगेटिव्ह आहे मित्रांनो. हेवीली निगेटिव्ह आहे. 4-4.5%, 5% पर्यंत पण पोर्टफोलिओ विदिन शॉर्ट पिरियड लोकांचे डाऊन झालेले असतील. नो डाऊट आपण त्या ठिकाणी रिकव्हरीसाठी प्रयत्न करू शकतो. हेजिंग शिकून आपल्याला हेज कसा ठेवायचा पोर्टफोलिओ, ह्या एवढ्या मोठ्या शॉर्टफॉल मध्ये आपल्याला कसं वाचता येईल मित्रांनो. तुम्ही बघू शकत असाल ही रॅली कुठपासून आहे. ही रॅली आहे 25,600 पासूनची रॅली आहे. फ्युचर आहे 28 ऑक्टोबरचा. स्पॉट प्राइस एवढी नसेल तुम्हाला दाखवत, तर फ्युचर मध्ये जरी बघितलं 25,600 पासून ती ही रॅली 24,819 पर्यंत येऊन थांबली मित्रांनो. फ्युचर मध्ये इथं थोडस लॉंग बिल्डअप त्या ठिकाणी झालेला दिसतोय शेवटच्या काही काळामध्ये. ठीक आहे, तर हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे की कशा पद्धतीने डेटा त्या ठिकाणी काम करतोय पुढच्या काही काळात. तर ऍटलिस्ट आता तुम्हाला शॉर्ट टाळायचे. ठीक आहे, डेटा निगेटिव्ह आहे पण शॉर्ट टाळायचे, रिझन एक्सपायरी जवळ आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशाच अनालिसिसच्या व्हिडिओसाठी लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आपण जी फालतूगिरी आहे, जे टाइमपास आहे, इथं सपोर्ट इथं रेजिस्टन्स, तुम्हाला आतापर्यंत ह्याने सगळं पैसे घालून वाट लावून ठेवले असते. जर तुम्ही नेकेड सपोर्ट रेजिस्टन्स करत असते ना, तर प्रत्येक पॉइंटला सपोर्ट आहे मित्रांनो, प्रत्येक पॉइंटला सपोर्ट आहे. इथं काय केलं असतं तुम्ही, इथं घेतलं असती सपोर्ट, बरोबर, स्ट्रॉंग सपोर्ट तुटला, इथला सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट तुटला. कुठलाही सपोर्ट रेजिस्टन्स दुनियादारी आहे ना, हे असं काम करत नाही मित्रांनो. ठीक आहे, हे फक्त आणि फक्त लुटण्याचे धंदे आहेत. तुम्हाला रिटेलरला मूर्ख बनवायचे धंदे. तुम्ही अजूनही मूर्ख बनत राहा, तुम्हाला मोठे प्लेयर फसवत राहतील आणि असंच लुटत राहतील. ठीक आहे, अजूनही शिकायचं नसेल नका शिकू, तुम्ही लुटण्यासाठी तयार राहा मित्रांनो. तर अशा पद्धतीचा डेटा, हा डेटा रीड करणं फार इम्पॉर्टंट आहे. मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहे ना, मोठ्या मोठ्या कंपनीज, इव्हन जे मोठे हेज फंड मॅनेजर्स आहेत किंवा हे जे लोक आहेत ना, हे एखाद्या शॉपिंग मॉलच्या बाहेर गाड्या किती आहेत ह्याच्या सॅटेलाइट इमेज मागवतात आणि ह्या सॅटेलाइट इमेज विकत घेऊन त्या हिशोबाने ते गणित लावतात की इकॉनॉमी मध्ये किती सायकल फिरतंय. बरेचसे डेटाच ते करतात, एक्सपोर्टचे डेटाच त्यांना ट्रॅक करावे लागतात आणि हे सगळं केल्यानंतर ते त्यांचं डायरेक्शन बनवतात मित्रांनो. तर हे मायक्रो लेवलवर काम होतं, मॅक्रो लेवलवर काम होतं. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार एवढ्या खतरनाक पद्धतीने त्या गोष्टी त्या ठिकाणी डेटाच्या असतात. तर आपल्याला हा डेटा एकदम रेडीमेड मिळतोय ना, तुमचा भाऊ तुमच्यासाठी काम करतोय, रोज 15-20 मिनिटं देऊन हा डेटा अपडेट करून एक डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करतो आणि ती डायरेक्शन ऑलमोस्ट ऑल टाइम ती बऱ्यापैकी सक्सेस होते. ठीक आहे, एवढं जरी डायरेक्शन मिळालं ना, तर सक्सेस होण्यापासून मित्रांनो कोणी रोखू नाही शकणार. तर डेटा ड्रिव्हन व्हा, डेटा नसेल तर मरण निश्चित आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. फार अंडर रेटेड चॅनल आहे मित्रांनो, एवढे व्हॅल्यू कुठल्याही युट्यूबर तुम्हाला देणार नाही याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, तर अशा हिशोबाने थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो.